रात्रीच्या वेळी एखाद्या शांत जागी उभं राहून तुम्ही कधी शहराच्या क्षितिजांवर किंवा दूरवरच्या डोंगरांच्या कडेवर नजर टाकली आहे? अचानक त्या अंधाराला कापत एक महाकाय रक्तवर्णी किंवा गडद केशरी रंगाचा गोळा आकाशात वर डोकावतो. तो प्रसंग इतका भव्य असतो की काही क्षणांसाठी आपले डोळे विस्फारलेले राहतात आणि नकळत आपला श्वास थोडा वेळ थबकतो. एरवीपेक्षा खूप मोठा, खूप जवळचा आणि प्रचंड तेजस्वी वाटणारा हा आकाशातला दिवा आपल्याला खिळवून ठेवतो. आपण भारावून जाऊन म्हणतो, हा तर सुपरमून आहे. जणू काही तो आपल्याशी संवाद साधण्यासाठीच पृथ्वीच्या इतक्या जवळ आला आहे. पण या सुंदर आणि गूढ वाटणाऱ्या दृश्यामागे एक अत्यंत रंजक सत्य दडलेलं आहे, जे केवळ एका खगोलीय चमत्कारापुरतं मर्यादित नाही, तर त्यात गणित, भौतिकशास्त्र आणि आपल्या स्वतःच्या मनाचा एक अद्भुत खेळ सामावलेला आहे. जेव्हा आपण या विशाल चंद्राकडे पाहतो तेव्हा तो आपल्याला नेहमीपेक्षा खूपच अवाढव्य असतो. पण वास्तव थोडं वेगळं आहे. एका साधारण दूरवर असलेल्या पौर्णिमेच्या चंद्रापेक्षा हा सुपरमून केवळ 14% मोठा असतो आणि त्याचा प्रकाश नेहमीच्या पौर्णिमेपेक्षा साधारण 30% जास्त उजळलेला असतो. आता विचार करा, जर तुमच्यासमोर 2 नाणी ठेवली, त्यातील एक दुसऱ्यापेक्षा फक्त 14% मोठं असेल, तर तुम्हाला एका नजरेत तो फरक कदाचित जाणवणारही नाही. तुम्हाला ती दोन्ही नाणी अगदी जवळ ठेवून त्यांची तुलना करावी लागेल. मग तरीही आकाशातला हा चंद्र आपल्याला इतका प्रचंड आणि जड का वाटतो? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला चंद्राच्या प्रवासाची पद्धत समजून घ्यावी लागेल. विश्वामध्ये कोणतीही गोष्ट परिपूर्ण आणि अचूक वर्तुळात फिरत नाही. गुरुत्वाकर्षणाचे नियम त्या प्रवासाला थोडे वक्र बनवतात. चंद्राचा पृथ्वीभोवतीचा प्रवासही असाच एका लंबवर्तुळाकार म्हणजेच एका लांबट अंड्यासारख्या कक्षेतून होतो. या विशिष्ट मार्गामुळे चंद्र पृथ्वीच्या कधी खूप जवळ येतो तर कधी खूप दूर जातो. जेव्हा तो आपल्यापासून सर्वात दूर असतो त्या बिंदूला अपोजी म्हणतात. त्यावेळी चंद्र आणि पृथ्वीमधील अंतर तब्बल 4,05,000 किलोमीटरच्या घरात असते. पण जेव्हा चंद्र आपल्या कक्षेतील सर्वात जवळच्या बिंदूवर म्हणजेच पेरिजीवर येतो तेव्हा हे अंतर कमी होऊन सुमारे 3,60,000 किलोमीटर इतके होते. जेव्हा ही जवळ येण्याची वेळ आणि पौर्णिमेची रात्र एकाच वेळी जुळून येतात तेव्हा त्या अद्भुत संयोगातून सुपरमूनचा जन्म होतो. हा निसर्गाचा कोणताही जादूचा प्रयोग नाही, तर काळाच्या आणि अंतराच्या गणिताचा एक अत्यंत सुंदर आणि अचूक संगम आहे. पण इथे आणखी एक गूढ दडलेलं आहे, जे चंद्राच्या आकारापेक्षा आपल्या स्वतःच्या मेंदूशी जास्त जोडलेलं आहे. तुम्ही एक गोष्ट नक्कीच अनुभवली असेल की जेव्हा चंद्र नुकताच क्षितिजावर उगवत असतो, एखाद्या उंच इमारतीच्या मागून किंवा झाडांच्या फांद्यांमधून वर येत असतो, तेव्हा तो खरोखरच महाकाय वाटतो. पण तोच चंद्र जसा जसा आकाशात मध्यभागी अगदी डोक्यावर पोचतो तसा तसा तो पुन्हा सामान्य आकाराचा लहान वाटू लागतो. चंद्राचा आकार या प्रवासात अजिबात बदलत नसतो आणि त्याचे पृथ्वीपासूनचे अंतरही या काही तासात अचानक वाढत नाही. मग हा बदल का जाणवतो? याला विज्ञानाच्या भाषेत मून एल्युजन
किंवा चंद्राचा भ्रम असे म्हटले जाते. आपला मेंदू हा एक अत्यंत गुंतागुंतीचा आणि हुशार अवयव आहे. तो कोणत्याही गोष्टीचा आकार स्वतंत्रपणे मोजत नाही, तर तो आजूबाजूच्या गोष्टींशी त्याची तुलना करतो. जेव्हा चंद्र क्षितिजावर असतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर इमारती, डोंगर किंवा मोठी झाडे असतात. आपला मेंदू विचार करतो की या इमारती आणि हे डोंगर तर खूप विशाल आहेत आणि त्यांच्या पार्श्वभूमीवर असलेला हा चंद्र तो तर त्यांच्यापेक्षाही मोठा दिसतोय. या तुलनेतून आपला मेंदू नकळतपणे चंद्राची एक भव्य प्रतिमा तयार करतो. आपले डोळे केवळ एक भूमितीय आकार पाहत असतात, पण आपला मेंदू त्या आकाराभोवती एक विशालतेची आणि भव्यतेची कविता रचत असतो. ही मानवी मनाची करामत आहे, जिथे आपण जे पाहतो ते केवळ वास्तव नसते, तर तो आपला स्वतःचा दृष्टिकोन असतो. पृथ्वी आणि चंद्र याच्यात गेली अब्जावधी वर्षे एक शांत आणि न दिसणारा संवाद सुरू आहे. हा संवाद गुरुत्वाकर्षणाच्या भाषेत चालतो. चंद्राच्या आकर्षणामुळे पृथ्वीवरील महासागरांचे पाणी त्याच्या दिशेने ओढले जाते आणि आपण त्याला भरती म्हणतो. पण या प्रक्रियेत एक अत्यंत संथ आणि अदृश्य असा बदल घडत आहे. जेव्हा समुद्राचे पाणी चंद्राच्या ओढीमुळे हलते तेव्हा एक प्रकारचे घर्षण निर्माण होते. हे घर्षण पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीला अगदी हलकेच पण सातत्याने विरोध करत असते. यामुळे पृथ्वीची फिरण्याची गती हळूहळू मंदावत चालली आहे आणि भौतिकशास्त्राच्या नियमानुसार या बदल्यात चंद्र पृथ्वीपासून हळूहळू दूर ढकलला जात आहे. दरवर्षी चंद्र आपल्यापासून सुमारे 3.8 सेंटीमीटर इतका दूर जात आहे. हे अंतर वाचायला खूपच क्षुल्लक वाटेल. आपल्या हाताच्या नखा इतके अंतर. पण आपण हे विसरता कामा नये की चंद्र आणि पृथ्वीचे हे नाते आजचे नाही. सुमारे 4.5 अब्ज वर्षापूर्वी एका महाप्रचंड खगोलीय टक्करीतून चंद्राचा जन्म झाला. सुरुवातीच्या काळात चंद्र पृथ्वीच्या इतक्या जवळ होता की त्या काळात जर कोणी आकाशात पाहिलं असतं तर संपूर्ण आकाश चंद्राने व्यापून टाकलेलं दिसलं असतं. आणि आज आपण अशा एका काळात जगत आहोत जिथे चंद्र हळूहळू दूर जाण्याच्या प्रवासात आहे. लाखो वर्षानंतर चंद्र इतका दूर गेलेला असेल की तेव्हाचा सुपरमून हा आजच्या सामान्य पौर्णिमेसारखाच दिसेल. प्रत्येक भरती ही चंद्राची पृथ्वीला दिलेली एक हाक आहे आणि प्रत्येक ओहोटी हा हळूहळू घेतला जाणारा निरोप आहे. आपण एका अत्यंत विशेष खगोलीय युगात वावरत आहोत. आजच्या घडीला एक विलक्षण योगायोग असा आहे की सूर्य चंद्रापेक्षा 400 पटीने मोठा आहे, पण योगायोगाने तो चंद्राच्या तुलनेत पृथ्वीपासून बरोबर 400 पटीने दूरही आहे. याच अचूक प्रमाणामुळे जेव्हा सूर्यग्रहण होते तेव्हा चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकून टाकू शकतो. भविष्यात जेव्हा चंद्र आणखी दूर जाईल तेव्हा तो आकाशात इतका लहान दिसेल की खग्रास सूर्यग्रहण नावाची घटना पृथ्वीवरून कायमची नाहीशी होईल. आपण ज्या अद्भुत खगोलीय दृश्यांचे साक्षीदार आहोत ते या विश्वाच्या इतिहासात कायमस्वरूपी राहणारे नाहीत. चंद्र हा नुसता आकाशात फिरणारा एक निर्जीव खडक नाही, तो आपल्या संस्कृतीचा, आपल्या इतिहासाचा आणि मानवी उत्क्रांतीचा एक अविभाज्य भाग आहे. आपल्या पूर्वजांनी याच चंद्राच्या कलांचा अभ्यास करून
दिशा शोधल्या, वेळ मोजायला सुरुवात केली आणि ऋतुचक्र समजून घेतले. तो अनेक कथांचा, कवितांचा आणि मानवी भावनांचा साक्षीदार राहिला आहे. या अथांग आणि कधीकधी भीतीदायक वाटणाऱ्या विश्वात तो आपल्या सर्वात जवळचा आणि विश्वासू सोबती आहे. पुढच्या वेळी जेव्हा आकाशात सुपरमून चमकेल, तेव्हा तुमच्या रोजच्या धावपळीतून काही क्षण नक्की बाजूला काढा. मोकळ्या आकाशाखाली उभे राहा आणि त्या लख्ख रुपेरी गोळ्याकडे शांतपणे पहा. तो केवळ 14% मोठा झालेला चंद्र नाही, तर तो 4.5 अब्ज वर्षांचा एक प्रवास आहे, जो तुमच्या मेंदूला भुरळ घालत आहे आणि दरवर्षी तुमच्यापासून 3.8 सेंटीमीटरने दूर जात आहे. या अफाट आणि सतत बदलणाऱ्या विश्वात काही नाती अंतरावर टिकतात आणि काही नाती या अशा शांत प्रकाशात उजळत राहतात. आज रात्री आकाशाकडे पहा आणि या भव्य प्रवासाचा एक छोटासा पण महत्त्वाचा भाग असल्याचा आनंद नक्की अनुभवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि या चॅनलशी जोडले जा, जेणेकरून आपण विश्वाच्या अशाच अद्भुत कथा एकत्र उलगडत राहू.